हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज मी ढोकळा चांगला होण्यासाठी काही टिप्स देणार आहे. टिप्स तुम्ही नक्की आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर पहिली आपली टिप आहे, ढोकळा करायच्या अगोदर पहिले ज्या भांड्यात आपण ढोकळा करणार आहोत ते भांडं गरम करायला गॅसवर ठेवून द्या. म्हणजे तुम्ही कुकर करणार आहेत किंवा कढईमध्ये तर त्याच्यामध्ये पाणी ठेवून गरम करण्यास ठेवा. म्हणजे पीठ तयार झालं तर आपल्याला डायरेक्ट ढोकळा त्यामध्ये ठेवता येईल आणि चांगला होईल. आपली दुसरी टीप आहे, बेसन पीठ म्हणजे चाळणीतून चालून घ्या. म्हणजे ते कसं हवा पण त्याच्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे तो हलका होईल आणि समजा काही कचरा किंवा कोणत्या गाठी वगैरे असतील त्या निघून जातील. आणि बेसन चांगल्या प्रकारे आपला ढोकळा सॉफ्ट होण्यासाठी चालून घेणे चांगलं असतं. या प्रकारच्या अशा टिप्स तुम्हाला चांगल्या वाटल्या तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपली तिसरी टिप आहे, ढोकळा बनवताना फक्त त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर किंवा एकदम थोडीच हळद टाका. जास्त टाकल्यावर ढोकळा लालसर होतो किंवा असे स्पॉट स्पॉट असे लाल रेडवाले दिसतात. म्हणून थोडीच हळद टाका रंगासाठी, जास्त टाकू नका. ही चौथी टीप आहे, जेव्हा आपण पीठ केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकतो तेव्हा एकाच बाजूने एकाच डिरेक्शनने ते मिक्स करा. त्याच्यात एअर बबल्स तयार होऊन ते मस्तपैकी सॉफ्ट ढोकळा तयार होईल आपला. ते एकाच डायरेक्शनने ती चांगली मिक्स करून घेत जा. चांगले हलवून ते करून घेत जा. आपली पाचवी टिप्स आहे, ढोकळा ज्या भांड्यात करणार आहोत त्याच्यात पहिलेच आपण त्यातून तेल लावून घ्या. म्हणजे कसं ढोकळा तयार झाल्यानंतर आपल्याला निघताना तो सहज निघेल. जास्त चिकटणार पण नाही भांड्याला आणि आपल्याला काढण्यासाठी सोपा जाईल. त्यासाठी पहिलेच आपण ज्या भांड्यात ढोकळा करणार आहोत ते भांडं ते चांगलं तेल लावून ग्रीस करून घ्या. आपली 6वी टीप आहे, पिठात आपण जेव्हा सोडा किंवा इनो टाकल्यावर थोडा अर्धा चमचा पाणी टाका आणि पीठ चांगले लगेच मिक्स करून घ्या. मिक्स केल्यावर ते एअर म्हणजे ढोकळा फुलण्यासाठी चांगले तयार होईल आणि लगेच ते भांड्यात टाकून लगेच गॅसवरील भांड्यात आपण ते ठेवून द्या. नंतर ढोकळा शिजवण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. त्यामुळे ते 10-12 मिनिटं तरी आपण झाकण खोलू नका, कारण तो फुलतोच असतो आणि जर आपण झाकण काढले तर ते फुलणार नाही किंवा सॉफ्ट पण होणार नाही आणि चांगला पण होणार नाही. 10-12 मिनिटं तरी ढोकळाचं काढू नका. त्यानंतर चेक करा आपण कसं झालं. नंतर ढोकळा काढल्या लगेच कट करायला जाऊ नका. त्याच्यासाठी 5-7 मिनिटं किंवा 10 मिनिटं तरी त्याला थंड करून घ्या आणि नंतर पहिले फोडणी तयार करून घ्या. नंतरच त्याला कट करायला घ्या. नंतर फोडणी टाका. आपली म्हणजे कसं चांगला होईल, जो कट होत चांगला हे होणार नाही. आणि फोडणी करताना आपण जेव्हा राई, जीर किंवा कढीपत्ता, मिरची वगैरे टाकते त्यामध्ये थोडा लिंबू रस आणि थोडी साखर पण टाका आणि नंतर त्याच्यात थोडे पाणी टाकून ती कोमट फोडणी ढोकळ्याला टाका. म्हणजे ती सगळीकडे मस्त मिक्स पण होईल आणि आपला आतून पण पूर्ण चांगला तो ढोकळा टेस्टी होईल. 10वी टिप आहे, ढोकळा व ढोकळा करताना एक चटणी बनवण्यासाठी आपण ढोकळ्याचे जे राहिलेले कडा वगैरे असतात ते घेऊन कोथिंबीर, मिरची, आलं, मीठ, साखर घालून ही चटणी बनवून आपण ढोकळ्यासाठी यूज करू शकता किंवा खजूर, चिंच, गुळची चटणी आपण याबरोबर सर्व्ह करू शकता. या जर टिप्स आपल्याला आवडल्या असतील, लाईक, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा.